बायांनो जरा शांत बसा, इकडे लक्ष द्या तुम्ही, मधी बोलू नका. ते काय होतं माहिती आहे का, ते तुमच्या बोलण्यामुळं काय होतं, जो चांगला ऐकतो का त्याची लिंक तुटते, मग त्याला कीर्तन समजत नाही. इकडे लक्ष द्या, मी तुमच्यासाठी झालोय 2 तास वेळ काढून, फक्त माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. इथं गायक उभे आहेत 2 जण, त्याचा वेळ किमती आहे. इथं मृदुंग वादक आहेत, त्यांचा वेळ किमती आहे. इथं जे साऊंड सिस्टीमवाले ऑपरेटर आहेत त्यांचा वेळ किमती. मी इथं 2 तास वेळ काढून आलो, ती वेळ किमती आहे. तुम्ही इथं 2 तास वेळ काढून बसले, तुमचा वेळ कसा आहे, किमती आहे ना. मला पोरांना सांगा, आज तारीख काय, 14. आता 14 तारीख परत कधी येईल, वर्षांनी, पुढच्या महिन्यात तारीख येणार. बरं, पुढच्या महिन्यात 14 तारीख येईल. बरं, 14 आज काय आहे, महिना ऑगस्ट. 14 ऑगस्ट कधी येईल, पुढच्या वर्षी. बरं, 14 ऑगस्ट 2025. आता 12 वाजेपर्यंत परत नाही. मग मला सांगायचं काय, एकदा वेळ गेली पुन्हा वेळ किमतीवानी, वेळ पुन्हा येत नाही. मग तुम्ही तुमच्या आयुष्यातले 2 तास तुम्ही आज मला इथं देताय, वेळ पुन्हा येत, पण तरी तुम्ही 2 तास वेळ काढून इथं बसताय. मग मी या 2 तासामध्ये मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की घरी गेल्यावर तुमच्या चेहऱ्यावर समाधानच दिसलं पाहिजे. तेव्हा मी घेतलेले पैसे मला पचतील आणि माझं उद्याचं कीर्तन नीट होईल. मग सांगण्यात तात्पर्य काय, सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. हो, इकडं लक्ष द्या. विठाल 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 विठाल. मग आजचा जो अभंग आहे तो अनुभव सांगणार आहे महाराज. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय अनुभव सांगतात. तुकोबराय म्हणतात, माझं भाग्य उजळलं. माझं भाग्य काय झालं, उजळलं. आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता आहे ती चिंता निघून गेली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. हो, आता आपल्याला कसली चिंता असते, आपल्याला सांसारिक चिंता, पैसा, बायका, पोरं, नोकरी, व्यवसाय, याची चिंता आपल्याला. पण परमार्थिक माणसाला चिंता कशाची असते, भगवंत प्राप्तीची, देव प्राप्तीची. मग देवाची प्राप्ती होईल पण कधी, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं, मला लाभ झाला. आता लाभ काय झाला, पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे काय, कमळ. ज्याच्या नाभीतून कमळ, तो कोण, भगवान विष्णू, देव. म्हणजे पद्मनाभ जोडला म्हणजे देवाची प्राप्ती झाली. प्राप्त झाला, जोडला, प्राप्त झाला. मग तो जो प्राप्त झालेला देव आहे, तो जो जोडलेला देव आहे, तो ठेवला कुठं, संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. देवाला हृदयामध्ये साठवलं. पण जो तो देव आहे, तो जो साठवला आहे, तो देव होता कुठं, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. तो आधीपासून होता आणि कशाने सापडला, भावाने सापडला. आता मला बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या. वस्तू सापडते केव्हा, वस्तू सापडते केव्हा, जेव्हा ती वस्तू हरवते. बरं, वस्तू हरवते केव्हा, निवांत डोकं खाजून उत्तर द्या, आपल्याकडे लय वेळ आहे. बघा, वस्तू सापडते केव्हा, जेव्हा ती हरवते. आणि हरवते केव्हा, जेव्हा ती जवळ, म्हणजे वस्तू अगोदर जवळ असावी लागते. जवळ असलेली वस्तू जेव्हा हरवते तेव्हाच ती वस्तू नंतर सापडते. मग देव अगोदर आहे, देव आपल्या जवळ आहे, काही कारणामुळे हरवलाय. पण जर सापडायचा असेल तर तो या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि कीर्तनाला आता हुशार झाले बरं तुम्ही. विठाला विठाला विठाला. अभंगाचा पहिला शब्द आहे उजळले. शब्द किती सुंदर आहे बघा. महिला मंडळ, उजळणे या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही सोनाराच्या दुकानात जाता का, जाता का नाही, मग कधी मी घरी गेलो सांगणार का मला. सोनाराच्या दुकानात जाता उजळायला, काय सोनं उजळायला जाता का नाही. बघा, चमकवण्यासाठी जे केलं जातं का त्याला उजळणं म्हणतात. तुम्ही जाता ना, सोनं उजळायला जाता ना. पण तुकोबराय म्हणतात, माझं काय उजळलं तर भाग्य उजळलं. आता भाग्य उजळणं, आपण भाग्यवान कोणाला म्हणतो, वय माऊली, आपण भाग्य कोणाला म्हणतो, हा भाग्यवान आहे बाबा.
ज्याच्याकडे जास्त हा पैसा आहे बाबा, ज्याच्याकडे लय त्याला काय म्हणतो आलंय भाग्यवान आहे. ज्याच्याकडे लय मान आहे, प्रतिष्ठा आहे, आपण म्हणतो आलंय भाग्यवान आहे. हो, ज्याच्याकडे पद आहे आलंय भाग्यवान आहे. हो, पण भाग्यवान कोणाला म्हणतात नीट लक्ष द्या. एक प्रमाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा दैववान आहे, तो भाग्यवान आहे महाराज. भाग्यवान ह्याला म्हणतात महाराज. ज्याला संतांचं दर्शन होते त्याचंच भाग्य उजळतं, तोच खरा भाग्यवान आहे महाराज. मग भाग्यवान होणं फार महत्त्वाचं आहे. एकतर मनुष्य जन्म मिळत नाही, नशिबाने मिळालाय. असं म्हणतात आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. एक सांगू का तुम्हाला, देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे, ज्ञान सत्य आहे. किती झालं आता मोजा बरं का पोरांनो. देव सत्य आहे, संत सत्य, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे, ज्ञान सत्य आहे. किती झाले 6 झाले. आता नीट लक्ष द्या. देव सत्य आहेच. कशावरून? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देव सत्य आहे, पण कमी ज्ञान असण्यामुळं आणि अहंकार जास्त असणाऱ्यांना देव सत्य आहे किंवा देव आहे हे मान्य नाही. हो, पण तो जो देव आहे, तो जो देव आहे तो कोणामुळं समजल तर संतांशिवाय कळू शकत नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणजे देव सत्य आहे, संत सत्य आहे, पण ते संत ग्रंथांशिवाय कळू शकत नाही. म्हणून ग्रंथ सत्य आहे, पण ते ग्रंथ मानवाशिवाय कोणी वाचू शकत नाही. माणसाशिवाय ग्रंथ कोणी वाचू शकत नाही. हो, तुम्ही म्हणाल का? कारण माणसांकडे अशा काही गोष्टी आहे ते अजून कोणाकडे नाही महाराज. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, हात फक्त माणसाला आहे. बसणारी मंडळी, हात कोणाला आहे? म्हणून या हाताने दान धर्म करत जा. कारण हात कोणाला दिले? माणसाला दिले महाराज. दान धर्म केलं पाहिजे. हो, 100 कमवले 10 रुपये दान करा, 90 नीट राहतील. पण तुम्ही जर सगळे स्वतःलाच ठेवले, त्यातले पैसा काहीच दान केला नाही, तर मग 90च्या 90 डॉक्टरला जातील. थोडाफार दान धर्म केला पाहिजे. जवळ दाता उल्हासे देतू तव तव पूर्वी जगन्नाथू. जो दान धर्म करतो देव त्याला जास्त बरकत देत असतो महाराज. तपविन दैवत दिदल्या वीर प्राप्त. तपविन दैवत दिदल्या वीर प्राप्त. तपविन दैवत दिदल्या वीर प्राप्त. तपविन दैवत दिदल्या विना प्राप्ती, गुजविन हित कोण सांगे. हो, दान धर्म करत जा. हात कोणाला दिले? माणसाला दिले. बघा हाताचं महत्त्व. हातात हात दिला की मैत्री होते. हातात हात दिल्यावर मैत्री होते. हो, हाताला हात लावला तर सहकार्य होते, मदत होते. हो, आणि अनेक हात एकत्र आले तर अशक्य तेही शक्य होते. हाताचं महत्त्व. म्हणून हात माणसाला दिलाय. हाताने दान धर्म करत जा, पुण्याचं काम करत जावा. म्हणजे एक माणसाला काय दिलाय? हात दिलाय. 2 माणूसच फक्त बोलू शकतो. दुसरा कोणी बोलू शकतं का? बोलणे फक्त कोणाकडे? माणसाकडे. मग माणसाने कसं बोलावं? चांगलं बोलावं. हो, आपलं बोलणं चांगलं नाही महाराज. हो, एकच वाक्य बोलले द्रौपदी, एकच. आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारतच घडलं ना. एकच वाक्य बोलली सीतामाई, ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही त्या अर्थी लक्ष्मण भाऊजी तुमच्या मनामध्ये काहीतरी पाप. रामायण घडलं ना. एकच वाक्य. माणसाने कसं बोलावं? चांगलं बोलावं. हो, आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेने राहे समाधान. समाधान नाही भेटत हो आता बोलण्यामुळं. काही जण तर असं बोलतात महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. म्हणले कशासाठी? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का? बोलायचं कळलं पाहिजे. हो, चांगलं बोललं पाहिजे महाराज. हात माणसाला आहे, बोलणं माणसाला आहे. आता तिसरी गोष्ट नीट आहे का? हसणे
माणूसच फक्त हसू शकतो. दुसरं कोणी हसणे फक्त कोणाकडं? माणसाकडं. मग हसलं पाहिजे माणसं. आता हसत नाही माणसं. हसतात का माणसं? आजचं जाऊ द्या कीर्तनाचं, पण अशी माणसं हसतात का? अजिबात हसत नाही. हसलं पाहिजे हो. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात आणि गर्दीत घुसता येतं, घुसता येतं. माणसाने हसलं पाहिजे, हसून खेळून राहिलं पाहिजे मला. आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. हे का अटॅक येण्याचं वय आहे का? आपले पूर्वज बघा, पंजोबा आजोबा, काय होतं त्यांच्याकडं? 2 बैलगाडी, शेती याच्यावर समाधानी असायचे. हो, जास्त पैशांची हौस त्यांना नव्हती. हो, तेव्हा दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधानी होते. आज माणसं काय नाही, समाधानी नाही. काय समाधानी? दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी दिसली, नवीन, याच्या छातीत चमक आली. बघता काय माय का मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं. का? समाधान नाही. समाधानी असावं माणसाने महाराज. हो, बघा, हात माणसाला आहे, बोलणं माणसाला, हो, हसणे माणसाला. उभा माणूस आहे. सगळे प्राणी देवाने आडवे निर्माण केले, माणसाला उभं केले महाराज. हो, बघा, बैल आडवा, अवताला सरळ. हा, बैल आडवा पण अवताला बोलत जा. बैल, आवाज होते ना, बैल आडवा, अवताला सरळ. माणूस वागायला तुम्हाला सूचना समजली का नाही? का परत देऊ का? काय टाळी कशी वाजवायची? बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे का नाही? आणि माणूस उभा आहे पण वागायला आडवा आहे. बघा, 100 मांजरे आडवे जाऊ द्या, 100, तुमचं काम 100% होणार. पण एक माणूस आडवा जाऊ द्या, चालू असलेला सप्ताह बंद पडणार. माणसाने कसं सहकार्य केलं पाहिजे महाराज. हो, हात माणसाला, 2 बोलणं, हसणे आणि उभा माणूस आहे. असे भरपूर आहे. पुण्य माणूस करू शकतो, चांगले कर्म माणूस करू शकतो. देवालाच मिळत नाही, देव मिळण्याची इच्छा व्यक्त करतो आणि ज्याला मिळाला तो भाग्यवान. म्हणून माणूसच ग्रंथ वाचू शकतो. म्हणून ग्रंथ सत्य आहे. आपण इथपर्यंत आलोय. देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे. ग्रंथ समजण्यासाठी जन्म होणे माणसाचा फार महत्त्वाचं आहे. म्हणून जन्म सत्य आहे. जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणून मृत्यू सत्य आहे. आणि याचं ज्याला ज्ञान आहे ते ज्ञान सत्य आहे. हो, हे 6 गोष्टी सत्य आहे महाराज. पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. आता प्रत्येकाकडं ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात काय आहे? अहंकार आहे. थोडंच वाजवता येतं पण आकडू लई, थोडंच गाता येतं पण शायनिंग लई, थोडंच कीर्तन करता येतं पण फुगीर लई. माणसाला थोडं ज्ञान आहे पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. अहंकार नसावा महाराज. हो, असू द्या ते लहान पोर आहे, लहान मुले देवा घरची वय, लहान मुले देवा घरची, मोठी मुले निळू फुले. त्याचं काय असं तर इथं तरी बरं आहे पोरे. नाही तर काही ठिकाणी मी कीर्तनाला जातो, अशी पोरं असतात महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि 3-4 पोरं असे पुढं बसले होते. ते नुसती चुळबुळ 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 चुळबुळ, नाही का? एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. मी 4थ्यांदा म्हणलं, अय गवस. त्याला म्हटलं, त्या पोरांना, तू घाबरू नको. त्याला म्हटलं, ते कीर्तनातच उभं झालं, चालू कीर्तनातच. मला म्हणला, तूच ग बस. मी म्हणलं, आता अवघड झालं राव. मी म्हणलं, मी बसतो गप. मी बस, कीर्तन कोण करीन? ते पोरग हुशारच होतं. ते म्हणलं, मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मी म्हणलं, लहानच पोरग विचारून विचारून काय विचारीन? म्हणलं, विचार. तो म्हणतो, सांगा महाराज. म्हणलं, सांग. तो म्हणतो, अशी कोणती गोष्ट आहे महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढं गेल्यावर मागं येत नाही?
पुढं गेले हो माग येत. म्हटलं पुढं गेल्यावर माग येत नाही. म्हटलं मला नाही माहिती. म्हणतो किती सोपं आहे. डेरी 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 पुढे गेल्यावर माग येत. ज्याचे असेल त्यांनी बघा. तेवढं त्याचा दुसरा उठला शेजारचा. त्याला म्हणलं बस खाली, तुला काय कळतं का काय बोलावं काय विचारावं महाराजांना. मी बघ कसं विचारतो. म्हणलं विचार. तर म्हणलं सांगा महाराज रावणाला तोंड किती. पोरांनो हा 10. मी पण महाराज आहे एवढं मला माहिती. मी त्याला म्हणलं 10. तो म्हणला सांगा महाराज मग रावण एका अंगावर कसा झोपत असेल. माझी अक्कलच बंद झाली. मग शेवटी तिसरा उठला. तो त्यांचा बॉस, त्या टोळीचा बॉस. तो त्यांना म्हणतो बस खाली, तुम्हाला कळत नाही महाराजांना काय विचारावं. मी आता मला वाटलं काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचारेन. म्हणलं विचार. तो म्हणला सांगा महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती. वडल्यावर बारीक होती. अशी कोणती गोष्ट वडल्यावर बारीक होती. मी म्हटलं वडल्यावर कुठं बारीक होती काय. वडल्यावर ताणती वाढती का बारीक होती. वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही माहित. तो म्हणतो कायला महाराजाला काय नको तुला तर काहीच येत नाही. मी म्हणलं सांग बाबा. तो म्हणतो तुम्हाला माहित नाही. म्हणलं नाही. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज. वडल्यावर बारीक होती. बिडी बिडी. बिडी वडल्यावर हा अशी पोरं असतात कीर्तनाला महाराज काय सांगतो. त्यांच्या पुढं आपली बुद्धी चालत नाही बरं. त्यांची बुद्धी 10 पट. इथे शिक्षक आहे का कोण. शिक्षक कोण आहे. कोण हात वर करा. तुम्ही शिक्षक आहे का. तुमचं कौतुक करा वाटतं साहेब. 12 गावची 12 पोरं कसं सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बघा. पोरांचं लय अवघड काम बरं. असंच एक शिक्षक आले वर्गात आणि शिक्षक म्हणले पोरांना आपण गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. आणि मग एका पोराला विचारलं सांग 10 मधून 10 गेले किती राहिले. किती राहिले पोरांनो. 10 मधून 10 गेले किती राहिले. 0. पण ते पोरग येडं होतं. त्याला काही कळत नव्हतं. तो म्हणला सर जरा सोपं करून सांगा. हे जरा लय अवघड होते. तर शिक्षक लोक कधी हार मानत नाही पोरांसाठी. नाही कधीच हार मानत नाही. शिक्षक म्हणे ठीक आहे तुला सोपं करून सांगतो. त्याला जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं सांग आईने तुला डबा दिलाय का. तो म्हणला हा. डब्यात चपात्या किती दिल्या चपात्या. तो म्हणला 2 चपात्या दिल्या. मग शिक्षक म्हणले 2 चपाती म्हणले तू दोन्ही खाल्या. दोन्ही चपात्यातले तू दोन्ही खाल्या. खाली काय राहिलं. तो म्हणला भात. शिक्षकांनी पुस्तक घेतलं त्यांचं दप्तर घेतलं वया पुस्तकं सगळं घेतलं आणि गेले निघून पंढरपूरच्या वारीला. परत आलेच नाही. लय अवघड महाराज. एकच असावं पण चांगला असावा. बघा गांधारीचे 100 नाही कामाचे. कुंतीचे 5च चांगले. एकच असावं पण चांगला असावं. आईचा पुत्र देई गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगला असावं महाराज. म्हणून पोरांनो इकडं माझ्याकडे लक्ष द्या. चुळबुळ बिळबुळ अजिबात करू नका. नाही का. विठाला विठाला हा. मग जन्म सत्य आहे मृत्यू सत्य आहे ज्ञान सत्य आहे. पण ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. पण त्या ज्ञानात काय नको अहंकार नको महाराज. हो. आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. काय ज्ञान आहे आपल्याला. बघा आता माझं नाव काय. बोला ना माझं नाव काय. आत्तापर्यंत गप होता बरं का. एक शब्द नव्हता काढला. हा माझं नाव वैभव. बरोबर बरोबर. इकडे बघ इकडे बघ. बरोबर आहे तुझं. त्याने मानच खाली घातली. जा आता इकडे लक्ष द्या. आता माझं नाव वैभव. आता पटकन उत्तर द्या मला. हे जे माझं नाव आहे वैभव हे नाव मी जन्माला आलो तेव्हा होतं का नंतर ठेवले. म्हणजे मी जन्माला आलो तेव्हा मला नाव बोलत जा बरं का महिला मंडळ पटकन. मी जन्माला आलो मला नाव नव्हतं. माझ्या आईवडिलांना वाटलं नाव काय ठेवावं वैभव म्हणून काय ठेवलं वैभव. त्याला प्रमाण आहे आपलं ओबी आहे. उपजलिया बालकाचे नाव नाही त्यापाशी ठेवलेल्या नावाची होती तुटी. म्हणजे जन्माला आलो मला नाव नाही. ते नाव माझं नाहीच ना कारण मी घेऊन आलो नाही. ते नाव तुम्ही लोकांनी मला दिले. ते नाव माझं नाही. मग जे नाव माझं नाही जे मी घेऊन आलो नाही ते नाव खरं का खोटं. मग कसं मोठ्याने म्हणा खोटं. आता अजिबात पलटायचं नाही बरं का. मग माझं नाव जर खोटं आहे बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या.
माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? इस्टेट खरी, नाव खोटं. वय नाव जर खोटं आहे तर इस्टेट. बोला ना, तुम्ही अनुभव आहे माझ्यापेक्षा. माझं नाव कसं आहे आता, खरं कसं काय म्हणता? मी जे गोष्ट घेऊन आलो नाही ते कसं आहे, खोटं आहे. मग नाव खोटं तर सगळी इस्टेट खोटी. महाराज ते तोंडावर म्हणतात खोटं आहे, महाराजही खोट. म्हणजे आतापर्यंत आपण जे लढतोय ते कोणासाठी, खऱ्यासाठी का खोट्यासाठी? खोट्यासाठी. महाराज सगळं चाललंय खोट्यासाठीच चाललं ना. काय आपलं महाराज येतं सगळं खोटंच आहे. हो. महिला मंडळ, मला सांगा, सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं सोनं वाईट आहे, द्या काढून. माझे 1-2 वर्ष निघतील. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? आता चांगलं म्हणतात, काय करावं आता? सोनं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चांगल्या मार्गाने कमवलं तर सोनं कसं आहे, चांगलं आहे. चांगल्या मार्गासाठी वापर केला तर चांगले, वाईट मार्गाने कमवलं तर वाईट आहे. त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं कसं आहे म्हणा ना, चांगलं आहे. आता पुढं ऐका. आता वैभव थोडा मोठा झाला आणि वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? मी. वैभवच्या आईने शब्द वापरला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा माझा आहे. किती शब्द झाले? 4. तू, मी, तुझं, माझं. किती शब्द झाले? 4. आणि या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे. किती शब्द? तू, मी, तुझं, माझं. हो. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं. बोला पटकन, सगळं. तू इथे येऊनच दाखव मग. तू ये आणि किती शब्द? 4 शब्द. आता बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. हे 4 जे शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? म्हणजे आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे काय नाही, ज्ञानच नाही. बरं, कबूल झाले. आपल्याकडे ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे महाराज? हो. 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती. 2 भावांची. दोघं भाऊ मेले. जमीन जागेवर राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? किती? नवरदेव बैरा. आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. ज्ञान पाहिजे महाराज. आणि नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. ज्ञानासोबत काय पाहिजे? वैराग्य सुद्धा पाहिजे. वैराग्य कशाला म्हणतात? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, कर्णी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. हे आरती तुकारामा, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ह्याला म्हणतात वैराग्य महाराज. ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. हो. आणि त्याला सोबत भक्ती पाहिजे महाराज. आता भक्ती आपण करतो पण आपली भक्ती वेगळी, संतांनी सांगितली ती भक्ती वेगळी. हो. भक्ती 2 प्रकारची, एक डोळस भक्ती, एक आंधळी भक्ती. आपली भक्ती कशी? हां आंधळी भक्ती. हो. आपली भक्ती कशी सांगू तुम्हाला? महिला मंडळ श्रावण महिना चालू आहे का नाही? श्रावण महिना. आता नागपंचमी झाली. तुम्ही तर बोलायच्या पण झाल्या. नागपंचमी झाली ना. तुम्ही नागपंचमीला कुठं जाता? हा, वारुळाव. कशाला? पूजायला. कोणाला? नागाला. नागदेवताची पूजा करायला. आता तुम्ही एवढ्या मनोभावाने पूजा करायला जाता, एवढ्या श्रद्धेने जाता नागपंचमीच्या दिवशी.
नागाची पूजा करायला. मग नागदेवता प्रसन्न होतो तुमच्यावर. काय होतो? प्रसन्न. तो म्हणतो चला एवढी बाई आली, लांबून पूजा केली, आपण तिला आता सगुण रूपात दर्शन देऊ. म्हणून तो नाग तुमच्या घरी येतो. आता तो घरी आल्यानंतर आपण त्याला असं म्हणतो का, या महाराज काय घेणार, चाय कॉफी कोल्ड्रिंक, बसा बसा बसा. काय करतो आपण? काय करतो? हा काय करतो? घाबरतो. आणि घाबरून तसंच बसतो आपण. काय करतो? मारतो. मग नागपंचमीच्या दिवशी काय करतोय तुम्ही? झोका? काय दिवशी तुम्हाला महाराज बोलवायची गरज नाही, गावातच तयार होणार महाराज तुमचे. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जाता नागाची पूजा करायला, आणि तोच नाग जर तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याच्या काठीने पूजा करता. मग ही कुठली भक्ती आहे तुमची? आंधळी भक्ती. ही भक्ती आंधळी महाराज. भक्ती करा पण आंधळी करू नका, डोळस करा. डोळस भक्ती केली पाहिजे. आपली निवड आंधळी भक्ती महाराज. उदाहरण देऊ का तुम्हाला? कढीपत्ता माहिती आहे का? हो कढीपत्ता. तुम्हाला कढीपत्ता नाही माहीत का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? मोठ्याने बोला ना तुम्ही. कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असं हिरवागार. काय कढीपत्ता तोडला, जोडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? मला आवाज येऊ दे ना थोडा. तुम्ही थांबा रे पोरींनो. काय? कढीपत्ता तोडला, जोडीत बांधला, बाजारात विकायला आणला, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. शाबास. हां कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसलोय. झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं घरी आला कढीपत्ता, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. हा तुला अनुभव वाटतं? हां कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? अहो कोणाला? मग बोला का नाही? कढीपत्ता वर बाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणलं पटकन उत्तर दे, आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. बघितलं का? ना प्रॉफिट ना लॉस. मग ही भक्ती कामाची नाही महाराज. आंधळी भक्ती नाही, डोळस भक्ती असोय महाराज. हो. आणि ती खरी जी भक्ती ती कोणाकडे महाराज? संतांकडे. संतांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत खरी भक्ती समजणार नाही, देवाचं दर्शन होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही महाराज. तुकोबारांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि त्यांचं भाग्य उजळलं आणि त्यांच्या जीवनातील चिंता निघून गेली. अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले